नमस्कार. आधुनिक केसरीमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत. आज आपल्यासोबत शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयाचे अधिष्ठाता म्हणजे आपल्या घाटी रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉक्टर शिवाजी सुक्रे आपल्या स्टुडिओमध्ये आलेले आहेत आणि आज आपण त्यांनी नुकतीच जी 2 वर्षाची कारकीर्द पूर्ण केलेली आहे त्या कारकिर्दीविषयी त्यांच्याशी थोडी चर्चा करणार आहोत. सर नमस्कार. नमस्कार. आधुनिक केसरीमध्ये आपलं स्वागत आहे. धन्यवाद. सर आपण जेव्हा इथे रुजू झालात तेव्हा नेमकी काय संकल्पना आपल्या मनात होती की ज्याच्यामुळे आज या रुग्णालयाचं या शासकीय रुग्णालयाचं रोपडं 2 वर्षातच आपण पालटू शकलात? सगळ्यांना नमस्कार. मी डॉक्टर शिवाजी सुक्रे, अधिष्ठाता शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालय अर्थात ज्याला आपण घाटी म्हणून ओळखतो त्या संस्थेमध्ये मागच्या 2 वर्षापासून अधिष्ठाता म्हणून काम करतोय. सर आपण ज्याप्रमाणे विचारलं की नेमक्या काय समस्या होत्या आणि त्या आपण बदलण्यासाठी काय प्रयत्न केले, तर मी याच संस्थेचा माजी विद्यार्थी आहे. मी 1991ला या ठिकाणी MBBSला पहिल्यांदा प्रवेश घेतला. त्यानंतर MS ॲनाटॉमी केलं आणि माझं जवळपास करिअरसुद्धा बऱ्यापैकी या ठिकाणी सहाय्यक प्राध्यापक सहयोगी प्राध्यापक केलं आणि त्यानंतर मी JJमध्ये प्राध्यापक म्हणून गेलो. तर साधारणतः मागच्या 36 वर्षापासून मी या परिसरामध्ये राहिलेलो आहे, वावरलेलो आहे. त्यामुळं या संस्थेच्या ज्या काही मुख्य समस्या होत्या की औषधाची उपलब्धता, स्वच्छता, त्याचप्रमाणे ज्या काही इमर्जन्सी सर्व्हिसेस होत्या तर त्या वेळेमध्ये मिळणं, याच्यामध्ये काही ज्या अडचणी होत्या तांत्रिक काही, तर त्या दुरुस्त करणे. आणि मला एक सारखं ऐकायला मिळायचं की आता 70ची घाटी 80ची घाटी राहिली नाही. घाटीमध्ये त्या सुविधा, ती डॉक्टर्स, ते कर्मचारी, ते वातावरण दिसत नाही. तर मला असं वाटतं की मी 2 वर्षामध्ये हे वातावरण बदलण्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं यश मिळवलेलं आहे असं मला वाटतं. तर त्याचं औषधाची जी उपलब्धता आहे, तर आमच्याकडे मी रुजू झालो 20 डिसेंबर 2023ला. त्यावेळेस आमच्याकडे सर्व प्रकारची औषधाची संख्या सर ही 86 होती. आज ती 450 आहे. तर त्यामुळं औषधाच्या बाबतीत आम्ही यशस्वी झालो. चिठ्ठीमुक्त घाटी हा नवीन कन्सेप्ट जे आम्ही केला, त्याच्यामध्ये चिठ्ठीमुक्त घाटी म्हणजे आम्ही एकही गोळी औषध बाहेरच्या रुग्णांना बाहेरून लिहून देणार नाही, रुग्णांना किंवा त्यांच्या नातेवाईकाजवळ. आणि त्याच्यामध्ये पहिल्यांदा आम्ही यशस्वी झालो. पण सर म्हणजे आमच्यासारख्या पत्रकारांच्या मनामध्ये एक प्रश्न हा नेहमी येतो की या रुग्णालयाचं नाव खूप मोठं होतं, या वैद्यकीय महाविद्यालयाचं, आणि दरम्यानच्या काळामध्ये खूप नकारात्मक अशा बाबी घडत गेल्या. आणि मग या सगळ्या गोष्टी साधण्यासाठी म्हणून म्हणजे या जुळवण्यासाठी आपण नेमके काय प्रयत्न केले? मूळतः औषधाची संख्या कमी होती किंवा स्वच्छता नव्हती किंवा ह्या ज्या गोष्टी होत्या, तर मला असं वाटतं याच्यामध्ये थोडंसं त्या ज्या अपेक्षेनं लोक बघत होते त्या अपेक्षेनं आपल्याला त्याच्यामध्ये कमतरता होत्या. परंतु मी रुजू झाल्यानंतर मी बघितलं की त्या जिल्ह्याचे पालकमंत्री असतील, आमचे वैद्यकीय शिक्षण मंत्री असतील आणि बाकीचे आमचे सर्व माननीय सचिव, आयुक्त, संचालक आणि जिल्हाधिकारी या सगळ्यांनी मिळून, लोकप्रतिनिधी मिळून आम्हाला जे काही आर्थिक हे चणचण भासायची तर ती सगळी उपलब्ध करून दिली. आणि त्यामुळं मला असं वाटतं की ह्या गोष्टीमध्ये आपल्याला बदल करता आले. बरं, आता या रुग्णालयामध्ये आपण बघतो आहोत की विदर्भ असेल, पूर्ण मराठवाडा असेल, पश्चिम महाराष्ट्रातले पण काही जवळचे जिल्हे आहेत, या सगळ्या जिल्ह्यांचा ताण या रुग्णालयावरती आहे. बाहेरची खाजगी जी आरोग्य सेवा आहे ती अत्यंत महागडी अशी ठरत आहे आणि ज्यांची ती सेवा घेण्याची क्षमता नाही आहे अशी मंडळी आपल्याकडे येते. तेव्हा या सुविधा झाल्यानंतर हा ओघ वाढला आहे? हो, निश्चितच वाढला आहे. तुम्ही जसं म्हणालात की मराठवाड्यातले 8 जिल्हे, त्याच्यानंतर जळगाव, धुळे, नंदुरबार, बुलढाणा,
अकोला, वाशिम, अहिल्यानगर अशा जवळपास 14 जिल्ह्यातून रुग्ण आपल्याकडे येतात आणि 2 कोटीपेक्षा जास्त लोकांना आपण आरोग्याच्या सेवा उपलब्ध करून देतोय. आणि मधल्या काळात मी जसं म्हणालो की औषधाची संख्या 86 वरून आम्ही 450 वर नेली. त्याच्यानंतर आता बेसिक सुविधा तर वाढवल्याच आहेत, परंतु त्या ठिकाणी रोबोट सारखी सर्जरी आपण राज्य कर्करोग रुग्णालयात सुरू केली, जे घाटीचाच एक भाग आहे. तर त्यामुळं निश्चितच रुग्णांची संख्या वाढलेली आहे. तुम्ही जर आमच्याकडे बघितलं तर औषधांच्या रांगा लागलेल्या असतात. हे त्याचंच लक्षण आहे की सगळ्या प्रकारची औषधं आम्ही पुरवतो आहोत त्या ठिकाणी. आणि त्यामुळं निश्चित हे झालेलं आहे. कॉर्पोरेट लूक आलेला आहे. वेळोवेळी त्याची दखल महाराष्ट्र शासनानं, आमचे माननीय मुख्यमंत्री महोदय असतील, केंद्राचे आरोग्य मंत्री महोदय असतील, या सगळ्यांनी घेतलेली आहे. आणि एक चांगल्या सुविधा मिळाल्यामुळं त्या ठिकाणी निश्चितच रुग्णसंख्येमध्ये भरपूर वाढ झालेली आहे. बरं, तर आता हे जे आपण गेल्या 2 वर्षामध्ये केलं त्यातले लँडमार्क असे डिसिजन काय म्हणता येईल? मग उदाहरणार्थ आपण बायपास शस्त्रक्रियेचा प्रयत्न तिथे करतो आहोत, नवनवीन अभ्यासक्रम आपण महाविद्यालयामध्ये आणतो आहोत, तर असे कुठले लँडमार्क निर्णय आपण म्हणता येतील? त्याच्यामध्ये प्रामुख्यानं जर सांगायचं झालं तर आपण जसं सांगितलं की घाटी रुग्णालय हे गोरगरिबाचं रुग्णालय, गोरगरिबांचं आशास्थान आहे, जिथं कधी कधी 20 रुपयाचा पेपर काढण्यासाठी लोकांकडे पैसे नसतात. मग अशा वेळेस त्या ठिकाणी आम्ही जी औषधं वाढवली त्याच्यामध्ये IVIG जे GBSचा आजार आपण पुण्यामध्ये उद्रेक झाला ऐकलं होतं, आपण त्याच्या अगोदरच 90 ते 100 पेशंटवर त्याचे उपचार केले आणि एका रुग्णाला 2 लाख ते 2.5 लाख रुपये खर्च येतो, तो आपण मोफत केलेला आहे. टेनेक्टेप्लेस नावाचं जे ज्याला आपण स्ट्रोक म्हणतो, पॅरालिसिस अटॅक आला, तर ते जर गोल्डन आवर मध्ये दिलं त्याची साधारणतः 35,000 ते 50,000च्या दरम्यान मार्केट रेट आहे. तर ते सुद्धा आपण उपलब्ध केलेलं आहे. आणि त्यामुळं एका रिक्षावाल्याला आम्ही रात्री 11:30 वाजता तो आला तर त्याला 1 तासात आम्ही ते इंजेक्शन फ्री ऑफ कॉस्ट दिलं आणि त्यामुळं तो 3 दिवसानंतर तो स्वतःच्या पायावर चालत गेला. त्यानंतर लहान मुलांमध्ये लागणारं लक्स सर्फॅक्टंट असेल, ह्युमन अल्ब्युमिन आहे, तर हे महागडी औषधं जी आम्ही उपलब्ध करून दिली, तर त्याच्यामध्ये महाराष्ट्र शासनाचा वैद्यकीय शिक्षण विभाग आणि DPDC जिल्हा नियोजन मंडळ ज्याला म्हणतो, तर ह्या सगळ्यांच्या मदतीनं आम्ही ते केलेलं आहे. आणि मला असं वाटतं की त्या याच्यामध्ये मी जसं रोबोट सांगितलंय, आपण या ठिकाणी अपघात विभागाचं जिथं 20 खाटा होत्या तिथं 50 खाटा केलेल्या आहेत. नुसतं हे मेडिकल कॉलेज आहे, हे केवळ रुग्णालय नाही. तर त्यामुळे इथं चांगले दर्जेदार जे अद्ययावत नॉलेज असलेले डॉक्टर घडवणं हे आमचं मूळ काम आहे. तर त्याच्या ठिकाणी आता तुम्ही बघताय की 200 MBBSचे विद्यार्थी त्या ठिकाणी प्रवेश घेत आहेत. मग 100 वरून कॅपॅसिटी 200 झाली, पण त्यांना बसायला जागा, लेक्चर थिएटर लागतील. तर बजाज ऑटो लिमिटेडनं आपल्याला 13 कोटी रुपयाचा CSR दिला. त्याच्यामधून महाराष्ट्रात कुठल्याही शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामध्ये नाही असं लेक्चर थिएटर कॉम्प्लेक्स ज्याला व्याख्यान कक्ष म्हणतो, तर ते आपल्याकडे उपलब्ध आहे. त्याचप्रमाणे आता महाराष्ट्र शासनानं आपल्याला 710 कोटी रुपये मंजूर केलेले. कशासाठी? कारण आपली जी सर्जिकल बिल्डिंग आहे, जिथं 20 वार्ड आहेत, 10 ऑपरेशन थिएटर आहेत, तर आता ही 70 वर्ष जुनी बिल्डिंग आहे, हिचं लाईफ संपलेलं आहे. तर त्याच्यामध्ये आपल्याला PWD विभागानं सांगितलंय की हे तुम्ही 5 वर्षापेक्षा जास्त वापरू शकणार नाही. तर त्यामुळं त्याच्यासाठी 710 कोटीचं मंजूर झाले, त्याचं टेंडर चालू आहे. ही एक मोठी उपलब्धता आहे. आणि आता पुढच्या 50 ते 80 वर्षाचं नियोजन आपल्याला करायचं आहे त्या ठिकाणी, ती एक मोठी बदल झालेला आहे. राज्यामध्ये महाराष्ट्र शासनाने, केंद्र शासनानं 4 सुपर स्पेशालिटीचे हॉस्पिटल बांधलेले आहेत. त्याच्यामध्ये 150 कोटी रुपये खर्च झालेला आहे. आणि त्याच्यामध्ये यवतमाळ, अकोला, लातूर आणि छत्रपती संभाजीनगर, तर आपलं एकमेव सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल आहे जिथं 8 विषयामध्ये सुपर स्पेशालिटीचं पूर्ण क्षमतेनं ते सुरू आहे. आणि त्याच्यामध्ये आपण जसं म्हणाल त्या ठिकाणी अँजिओग्राफी होते, अँजिओप्लास्टी होते, बायपास सर्जरी होते, मेंदूच्या शस्त्रक्रिया होतात, मूत्राशयाच्या शस्त्रक्रिया होतात, बायपास सर्जरी मी जसं सांगितलंय, आणि प्लॅस्टिक सर्जरी. आणि एक विभाग जो आहे निओनेटॉलॉजी, तोही त्याच्यात भाग आहे. त्याच्यामध्ये आपल्याकडे सुपर स्पेशालिटी सुरू आहे, DM निओनेटॉलॉजी सुरू आहे. आपल्याला माहीतच आहे की या संस्थेमधले सर्वात
तज्ज्ञ डॉक्टर जे काय आहेत, ज्याचं DM क्वालिफिकेशन आहे, डॉक्टर LS देशमुख यांच्या नेतृत्वाखाली त्या ठिकाणी ते सुरू आहे. त्या ठिकाणी बाळ आणि आई एकत्रित राहावं, ज्या कमी वजनाचे बाळ किंवा जे प्रीमॅच्युअर बेबी म्हणतो ते एका ठिकाणी कांगारू मदर एक कन्सेप्ट आहे ज्याच्यामध्ये आई आणि बाळ, जसं कांगारू आपल्या त्या पिशवीमध्ये बाळाला हे करतं, तर त्याच कन्सेप्टनं KMC वाढ केलेला आहे आपण. तर ती सुद्धा एक महत्वाची सुविधा आपल्याकडे झालेली आहे. आणि राज्य कर्करोग रुग्णालयामध्ये आपल्याकडे 6 विषयामध्ये सुपर स्पेशालिटीचे कोर्सेस सुरू झालेले आहेत. हे महाराष्ट्रात कुठल्याही शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात नाही, ना जेजेत नाही, पुण्यात नाही, नागपूरमध्ये नाही. ते फक्त छत्रपती संभाजीनगरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय अंतर्गत जे राज्य कर्करोग रुग्णालय तिथं आहे. तसं आता या 2 वर्षाच्या काळामध्ये कोरोनाचा पण काही कालावधी येतो, तर या कालावधीमध्ये जे काही आपण काम केलंय त्यातली काही एखादी आठवण सांगता येईल? नाही, कसं आहे की मी आपल्याला सांगितलं की मी 2023ला जॉईन झालो. त्याच्यामध्ये कोविडचा फारसा काही प्रादुर्भाव नव्हता, परंतु आपल्या संस्थेनं यापूर्वी जो COVID-19 झाला आपण म्हणतो, तर तो 19, 20 आणि 21 या 3 वर्षामध्ये बघितलेला आहे. त्या काळात सुरुवातीला मी या ठिकाणी होतो, नंतर मला अंबेजोगाईच्या स्वामी रामानंद तीर्थ शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात कोविडची जबाबदारी दिली, त्यामुळे मी तिकडं काम केलंय. परंतु या ठिकाणी सुद्धा तत्कालीन परिस्थितीत अधिष्ठाता असतील, वैद्यकीय अधीक्षक, आमच्या संपूर्ण टीमनं एक खूप चांगलं काम केलेलं आहे आणि लाखो लोकांचे जीव वाचवले. तर आमची एक अशी माहिती आहे की तिथे अंबाजोगाईमध्ये जेव्हा आपण काम करत होता तेव्हा तिथे ऑक्सिजनचा तुटवडा काही रुग्णांना जाणवत होता, तर ते तुम्ही इथे संभाजीनगरहून हे ऑक्सिजन तिथे नेला आणि बऱ्याच रुग्णांचे तिथे प्राण वाचले अशी आमची माहिती आहे. हे खरं आहे की ऑक्सिजन कमी पडत होता. अंबेजोगाई असं एक ठिकाण आहे की जिथं लातूर जवळ आहे, परंतु लातूरच्या प्रशासन असं म्हणायचं की हे आमच्या जिल्ह्यात येत नाही. बीड 90 किलोमीटर होतं. तिथले कलेक्टरांचे थोडेसे अडचणी होत्या, त्यामुळं अशा परिस्थितीमध्ये आम्ही जालना, छत्रपती संभाजीनगर, बीड, लातूर, नांदेड जिथून मिळेल तिथून ऑक्सिजन आणायचो. एक वेळ तर अशी आली होती की मला रात्री 12 वाजता फोन आला की सर सकाळी 6 वाजेपर्यंतच ऑक्सिजन पुरेल, आणि 42 रुग्ण त्या ठिकाणी ऍडमिट होते कोविडच्या ICU मध्ये. मग मी रात्री स्वतः गाडी चालवत लातूरला गेलो. आमची एक गाडी त्या ठिकाणी ऑक्सिजनचे सिलेंडर आणण्यासाठी घेऊन गेलो होतो. तर रात्री 3 वाजता आम्ही तिथं तो सप्लायर द्यायला तयार नव्हता, त्याला विनंती केली आणि गांभीर्य सांगितलं घटनेचं. त्याने 160 जम्बो सिलेंडर आम्हाला दिले आणि मी त्या गाडीसोबत माझी गाडी चालवत स्वतः अंबेजोगाईला आलो. त्यावेळेस फक्त 1च तास पुरेल इतका ऑक्सिजन राहिला होता, आणि ते जर ऑक्सिजन आम्ही आणला नसता तर 42 रुग्ण कदाचित त्या ठिकाणी दगावले असते. म्हणजे गंभीर समस्या होते. या ठिकाणी मला तत्कालीन जे विभागीय आयुक्त आहे आदरणीय सुनील केंद्रेकर साहेबांनी खूप मदत केली, कारण त्यांना त्या ठिकाणची परिस्थिती माहिती होती, भौगोलिक परिस्थिती माहिती होती. तर त्यांनी त्या ठिकाणी मात्र आम्हाला निश्चित खूप मदत केली. अच्छा, तर हे आपण या रुग्णालयाचं अधिष्ठाता पद घेतलं. आपण बराच काळ परभणीमध्ये पण काम केलंय, अंबाजोगाईतही काम केलंय, मराठवाड्यामध्ये प्रमुख सगळ्या रुग्णालयांमध्ये काम केलंय. तर या सगळ्या प्रवासामध्ये तुमचा जो विषय आहे नेमका शिकवण्याचा आहे आणि शिकण्याचा विषय आहे तो कुठला होता? नाही, माझा बेसिकली मी बेसिक सायन्सेस शरीर रचनाशास्त्र या विषयाचा प्राध्यापक आहे. आणि मला शासनानं मी त्या जवळपास त्याच्यामध्ये एक 8-9 वर्ष त्या विषयातच काम केलेलं आहे. मी JJ मध्ये प्राध्यापक होतो. त्यानंतर मी परभणीला प्राध्यापक म्हणून माझी पोस्टिंग होती, इथंही होतो. आणि मला सांगायला अभिमान वाटेल की माझं पदवी जरी पदव्युत्तर कोर्स जरी मी अनाटॉमीत केला, बेसिक सायन्सेसमध्ये केला, पण मी या घाटी रुग्णालयामध्ये डेप्युटी मेडिकल सुपरिटेंडेंट, RMO, मेडिकल सुपरिटेंडेंट, डेप्युटी डीन 4 वर्ष असा प्रदीर्घ माझा अनुभव असल्यामुळं, मला हॉस्पिटलचा अनुभव असल्यामुळं माझा विषय मला कुठे आडवा आला नाही. आणि माझ्या आजही आमच्या वरिष्ठ स्तरावरचे अधिकारी म्हणतात की अनाटॉमी सारख्या विषयात असूनही महाराष्ट्रामध्ये सगळ्यात चांगलं काम हे करतायत. मी तुम्हाला सांगतो की मी नंदुरबारचं जे गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज आहे 10 वर्ष सुरू होत नव्हतं. इतक्या दुर्गम भागामध्ये, आदिवासी भागामध्ये
इथल्या काही डॉक्टरांचं 54 डॉक्टरांचं डेप्युटेशन करून काही धुळे जळगावचे डॉक्टर घेऊन मुंबई नागपूरचे डॉक्टर घेऊन ते कोविडच्या काळामध्ये ते कॉलेज आपण सुरू केलेलं आहे. मी अशा 2 महाविद्यालय नंदुरबार आणि परभणी ज्याची स्थापना करण्यामध्ये माझा वाटा आहे आणि मी त्या दोन्ही महाविद्यालयाचा पहिला अधिष्ठाता आहे. आणि इतकंच नाही तर नंदुरबार आणि अंबेजोगाईचे दोन्हीचे चार्ज माझ्याकडे एकाच वेळेस होते. म्हणजे मी 500 किलोमीटर अंतरावर त्या कॉलेजची निर्मिती करत होतो आणि इकडं गंभीर स्वरूपात असलेला कोविडही सांभाळत होतो. म्हणजे मी सोमवारी नंदुरबारला जायचो, मंगळवारी अंबेजोगाईला जायचो आणि परत शनिवारपर्यंत थांबून पुन्हा रविवारी संभाजीनगरला येऊन पुन्हा पुढच्या सोमवारी नंदुरबारला जायचो. तर 500 किलोमीटरचं म्हणजे अंतर हे मी पार करून त्या कॉलेजची निर्मिती केली आणि हा कोविडही सांभाळला. नाही, हे खूपच कौतुकास्पद काम आहे आणि एवढ्या समर्पणाने आणि एवढ्या डिव्होशननी फार क्वचित आपल्याला होताना दिसतं. इथे संभाजीनगरातही बरेच रिक्त पदांवरती आपण कर्मचारी आणि अधिकारी नेमल्याचं हो. या 2 वर्षात. आता मागच्या 2 वर्षात काय झालं की मला अधिष्ठाता म्हणून आम्हाला लेक्चररच्या पोस्ट असिस्टंट प्रोफेसर ज्याला म्हणतो ते भरण्याचे तात्पुरत्या स्वरूपातले 1 वर्षापर्यंतच्या देण्याच्या अधिकार आहेत. तर ते मी ज्या ज्या विषयामध्ये जे शक्य झालं त्या विषयामध्ये जवळपास ती पदं भरलेली आहेत. एक त्या केडरची मला ज्याचे अधिकार आहेत त्या केडरची 10% पदं कदाचित रिक्त असतील. त्याच्यानंतर काही हाऊस ऑफिसर म्हणून असतात, सिनियर रेसिडेंट वरिष्ठ निवासी ज्याला म्हणतो ती पदं आम्ही पूर्ण भरलेली आहे. आणि या महाविद्यालयाच्या घाटीच्या इतिहासामध्ये पहिल्यांदाच आम्ही 70 वर्षानंतर 357 रिक्त पदं हे जाहिरात देऊन TCS कंपनी मार्फत महाराष्ट्र शासनाच्या आदेशानुसार भरत आहोत. कदाचित आज किंवा उद्या त्याचा निकाल लागलेला असेल आणि हे 357 पदं जर एकदा आले तर आपल्याला जे काही घाटीमध्ये ऐकायला मिळतं की कोणाला स्ट्रेचर ढकलावं लागतं किंवा कोणाला काही गैरसोय होती, निश्चित त्या सगळ्या गोष्टी दूर होतील. आणि चिठ्ठीमुक्त घाटी जसं मी सांगितलं, आता आमचा संकल्प आहे की 31 जानेवारीपर्यंत ही घाटी कचरामुक्त घाटी झाली पाहिजे. तर त्या दृष्टीने आम्ही केलेलं आहे. पार्किंगची सुधारणा केलेली आहे. ज्या 40-50 ॲम्ब्युलन्स सतत आमच्या कॅम्पसमध्ये असायच्या त्याही आम्ही बाहेर काढलेल्या आहेत. आणि जे काही चिठ्ठीमुक्त घाटीमुळं बाहेरचे जे काही मेडिकल स्टोअर होते 18 मेडिकल स्टोअरवाल्यांना बंद करून ते दुकानं बंद करावं लागली. तर मला असं वाटतं की यामध्ये आपण बरंच सक्सेसफुल झालेलो आहोत. घाटीची स्वच्छता वाढलेली आहे. कारण आम्ही जसं ते केंद्रेकर सरांचं नाव सांगितलं तर ते नेहमी म्हणायचे की घाटीत आलं की मासळी बाजार वाटतो. आता परवा मागच्या आठवड्यात साहेब आले होते, त्यांना मी स्वतः माझं ऑफिस नेऊन दाखवलं, परिसर दाखवला, तर त्यांनी एक शाबासकीची थाप देऊन सांगितलं की आता हे मेडिकल कॉलेज वाढतंय. म्हणजे जे ज्यांच्या प्रतिक्रिया अगोदर मासळी बाजार होत्या ते आता म्हणतात की हे मेडिकल कॉलेज म्हणून वाढतंय. तर इतका बदल आपण त्या ठिकाणी करण्यामध्ये सक्षम झालेलो आहोत. एक प्रश्न माझा शेवटचा असा असेल की आता आगामी काळामध्ये आणखीन काय आपल्या योजना मनामध्ये आहेत? नाही, आम्ही बेसिकली मी तुम्हाला सांगितलं हे वैद्यकीय महाविद्यालय, इथं विद्यार्थी चांगला डॉक्टर घडवणं, तो MBBS असेल, MDMS असेल, DM MCH आहे. आता येणाऱ्या काळामध्ये आपण ह्या सुपर स्पेशालिटीमध्ये 7 विषयामध्ये सुपर स्पेशालिटीचे DM MCHचे कोर्सेस सुरू करतो. त्याचप्रमाणे सध्या चर्चा सुरू आहे की नागपूर, पुणे, मुंबईला स्वायत्ता मिळणार आहे. आपण शासनाकडे मागणी करत आहोत की आम्हालाही स्वायत्ता द्या. आणि आपल्याला केंद्र शासनाचं धोरण आहे की एका राज्यातच एकच एम्स असावं. आपल्या राज्यातलं एम्स हे नागपूरला आहे. तर ज्यावेळेस 27 एप्रिल 2025ला माननीय मुख्यमंत्री महोदय, केंद्राचे आरोग्य मंत्री श्री JP नड्डा साहेब, आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब, वैद्यकीय शिक्षण मंत्री हसनजी मुश्रीफ साहेब ही सर्व मंडळी आली होती. तर त्यावेळेस आम्ही मागणी केलेली आहे की या संस्थेला एम्सचा दर्जा मिळावा. आणि तो जर दर्जा मिळाला तर या संस्थेला भरीव निधी मिळेल. आणि हे जे संस्थेचं जे चित्र आहे ते निश्चित इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये बदलेल, इक्विपमेंट यंत्रसामुग्रीत बदलेल, उच्च दर्जाची यंत्रसामुग्री आपल्याला घेता येईल. विद्यार्थ्यांसाठी आपल्याला नवीन वसतिगृह बांधायचे आहेत. आणि आपली ही जे पूर्ण संस्थेचं नाव आहे ते राज्यामध्ये 1 नंबरच्या ठिकाणी येण्याच्या दृष्टीनं
आपण प्रयत्न करणार आहोत. या वर्षी 2025 मध्ये आपल्याला महाराष्ट्र शासनातर्फे किमान 1,000 कोटी रुपये मंजूर झाले आणि त्याचे सगळे काम आता प्रगतीपथावर आहेत. आणि मला असं वाटतं की कुठल्याही गोष्टीमध्ये आज आपण मागे राहिलेलो नाही आणि त्याच्यामुळंच मला असं वाटतं ही संस्था एक चांगली दर्जेदार रुग्णसेवा देणारी, एक चांगला आदर्श डॉक्टर घडवणारी, एक अद्ययावत नॉलेज असलेला, एक सुसंस्कारित डॉक्टर ज्याला चांगल्या संस्काराची जाणीव आहे आणि ते समाजामध्ये बाहेर जाऊन या संस्थेचं नाव कमवतील. बरोबर. तर डॉक्टर खूप खूप धन्यवाद आपले. आपण वेळात वेळ काढून आधुनिक केसरीच्या या स्टुडिओमध्ये आलात आणि गोरगरिबांचा आधार हीच घाटीचं उद्दिष्ट राहिलेलं आहे नेहमी. आणि ज्या व्यक्तीला कुठेही पैसे खर्च करण्याची त्याची कुवत उरत नाही अशा परिस्थितीतल्या रुग्णावरती आपण तिथे म्हणजे ज्याच्यावरती आधी अनेक प्रयोग होऊन गेलेले असतात खाजगीमध्ये आणि नंतर तो आपल्याकडे आला की आपण त्याला पुन्हा त्याच्या पायावर उभा करण्याचा पूर्ण प्रयत्न करता. आणि ही जी काही शासकीय रुग्णालय ही आपण संकल्पनाच पूर्ण या आपल्या 2 वर्षाच्या कार्यामधून बदलून टाकलेली आहे. तेव्हा असे अधिष्ठाता संभाजीनगरच्या या घाटी रुग्णालयाला कायम मिळत राहावेत आणि आपलंही हातून आणखीन याच्यापेक्षा चांगलं कार्य घडावं अशी एक सदिच्छा व्यक्त करतो आणि आभार मानतो. धन्यवाद. धन्यवाद.